उद्धव साहेब कोणाला भेटत नाहीत, बोलत नाहीत. आणि मग अशा वेळेला ज्या वेळेला तो जो खासदार आहे तो व्यथित होऊन जेव्हा निर्णय घेतो त्यावेळेला ते जागे होतात. आणि प्रत्येकाची भावना होती की या आरोपीला त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जशी चौकट केल्या जायची तशा पद्धतीची शिक्षा याला भर चौकामध्ये झाली पाहिजे. आपण बघतोय जो शब्द देवाभाऊंनी दिला होता तो शब्द खरा करून दाखवलेला आहे. आपल्यासोबत आमदार श्वेताताई महाले आहेत. ताई, नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, काय सांग? घटना अतिशय दुर्दैवी होती. संपूर्ण जे मन आहे, मानव मन आहे, ते त्या ठिकाणी व्यथित झालं होतं, चिंतित झालं होतं. आणि प्रत्येकाची भावना होती की या आरोपीला त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जशी चौकट केल्या जायची तशा पद्धतीची शिक्षा याला भर चौकामध्ये झाली पाहिजे. परंतु आपण सर्व भारतीय हे संविधानाला मानतो, न्यायव्यवस्थेला मानतो आणि त्या न्यायव्यवस्थेनुसार त्या ठिकाणी आरोपीला आज शिक्षा झालेली आहे. खरं तेव्हाची जनभावना बघता देवाभाऊंनी शब्द दिला होता की हा जो आरोपी आहे या आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय मी स्वतः त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. हा जो आरोपी आहे याच्या आधी सुद्धा अशाच घटनेमध्ये जेलमध्ये गेलेला होता, न्यायव्यवस्थेतून बाहेर सुटलेला होता आणि बाहेर सुटल्यानंतर पुन्हा हे त्याने कृत्य केलं. त्याच्यामुळं ही जी मानसिकता आहे किंवा हा जे अशा मानसिकतेचा हा व्यक्ती आहे, हा व्यक्ती पुन्हा बाहेरच नाही पडला पाहिजेत, याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अशा पद्धतीने सरकारने सुद्धा काम करणं गरजेचं होतं. ते काम देवाभाऊंनी अतिशय काटेकोरपणे पार पडलं आणि आज आपण बघतोय जो शब्द देवाभाऊंनी दिला होता तो शब्द खरा करून दाखवलेला आहे. आणि या घटनेमधला जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा झालेली आहे. खरं तर अजूनही अशा बऱ्याचशा केसेस आहेत की ज्या फास्ट ट्रॅक मध्ये आहेत आणि त्या सुद्धा प्रतीक्षित आहेत की बाबा कुठेतरी आमच्या सुद्धा केसचा निकाल लागला पाहिजे. जेव्हा हा शब्द देवाभाऊंनी दिला होता त्यावेळेला विरोधकांनी किंवा जानकरांनी त्या ठिकाणी मत व्यक्त केलं होतं की फास्ट ट्रॅक मध्ये बऱ्याचशा केसेस आहेत, ही पण केस फास्ट ट्रॅक मध्ये टाकली, कधी निकाल लागेल, काय निकाल लागेल. परंतु देवाभाऊंनी शब्द दिला होता तो शब्द त्यांनी खरा करून दाखवला. आता सगळ्यांच्याच आशा पल्लवित झालेल्या आहेत. एका केसचा निकाल जर लागू शकतो तर नक्कीच बाकीच्या ज्या केसेस आहेत त्या केसेसचा सुद्धा निकाल देवाभाऊंनी जर मनावरती घेतला तर नक्कीच लागू शकेल. आणि देवाभाऊंनी मनावरती घेतलेला आहे. जेवढ्या काही अशा महिलांच्या अत्याचाराच्या संदर्भातल्या केसेस असतील नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तत्काळ त्याच्यामध्ये कारवाई झालेली आपल्याला दिसून येईल. ताई, अशा काही घटना घडल्या की आपण बघतो शक्ती कायद्याची मागणी मोठ्या प्रमाणात होते, यावर आपलं काय मत आहे? हे बघा, मी स्वतः शक्ती कायद्यामध्ये ती जी समिती शासनाने तयार केली होती मी स्वतः त्यामध्ये सदस्य होते. त्याच्यामध्ये काही क्लॉज असे आले होते की संविधानामध्ये बदल करावा लागत होता आणि तो बदल कोणालाही शक्य नाही आहे. त्याच्यामुळे शक्ती कायदा आज राष्ट्रपतींच्या त्या दरबारामध्ये आहे. मला असं वाटतं सध्याच्या घडीलाही कायदे आहेत, त्या कायद्याचं योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली तर त्या ठिकाणी शक्ती कायदा खरंच मग आवश्यक आहे का हे सुद्धा त्या ठिकाणी पाहता येईल. एक राजकीय प्रश्न आहे. गेल्या 2 दिवसांपासून उद्धव ठाकरे सभा घेत आहेत ऑपरेशन टायगर नंतर, आणि ते सातत्याने ऑपरेशन टायगरला भाजप जबाबदार आहे असं म्हणतात, यावर काय? हे बघा, भाजपचा काहीही संबंध नाहीये. भाजप जर जबाबदार असती तर ते 6 जे खासदार आहेत ते 6 खासदार भारतीय जनता पार्टीमध्ये आले असते. आता स्वतः उद्धव साहेब खासदारांना भेटत नाहीत. शेवटी एक लोकप्रतिनिधी जेव्हा तो लोकप्रतिनिधी होतो त्यावेळेला त्याचं कुटुंब पूर्ण मतदारसंघ असतो. मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनतेच्या काही अपेक्षा असतात. त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक खासदाराला आपला नेता आपल्या पाठीशी असला पाहिजे, आपल्या नेत्याने आपलं ऐकून घेतलं पाहिजे, आपल्या नेत्याने किमान आपल्याला भेटलं पाहिजे अशी अपेक्षा त्या ठिकाणी असते. उद्धव साहेब कोणाला भेटत नाहीत, बोलत नाहीत. आणि मग अशा वेळेला ज्या वेळेला तो जो खासदार आहे तो व्यथित होऊन जेव्हा निर्णय घेतो त्यावेळेला ते जागे होतात. या जागे होण्याला काही अर्थ नाही त्याला. राम मंदिर वरूनही उद्धव ठाकरेंनी भाजपला धारेवर धरले. रामाला भाजप मुक्त करायचं असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, उद्धव साहेब आता कोणाच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहे आपल्याला माहिती आहे. सत्तेसाठी ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे उद्धव साहेबांनी असे स्टेटमेंट करणं ते काही मला वाटते वेगळं नाही आहे. परंतु हे जे काही स्टेटमेंट उद्धव साहेब राम मंदिराबद्दल करत आहेत त्यांचे स्वतःचे उभाटाचे शिवसैनिक सुद्धा जे राहिले सुले आहेत तेही त्याच्यामुळे त्या ठिकाणी नाराज होणार आहेत.
धन्यवाद ते आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. कॅमेरा पर्सन जयेश पाटील सह मी अवंती भोयर, महा MTV मुंबई.